जगदीश कारभारी आणि प्रसाद ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे. प्रसाद याला नॉन सेटरी जगदीश, तर सलामी गोलंदाज गिरीश माधवी. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करताना गोलंदाज गिरीश. पंच परेश महाजनचा सामना चालू होण्याचा संकेत आम्हाला देतात. कंप्लीट 10:30 झालेली आहेत आणि फर्स्ट इनिंगसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे. या 20 मिनिटांमध्ये आपण आपली फर्स्ट इनिंग संपवायची आहे. आणि पहिला चेंडू पेस करताना हॉपल जलून सुंदर सॉन्ड्राईचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र फटका फसतो आणि पहिल्या चेंडूवर बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज गिरीश माधवी. धन्यवाद डिझाय. पहिला चेंडू पेस करताना मात्र प्रसाद साजेशी कामगिरी करू शकला नाही. पहिल्या चेंडूवर थोडासा पलीकडून चेंडूला सुंदरसा ऑनराईजचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर आपण आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आणि कुठल्या प्रकारची चूक न करता ज्यानं खऱ्या अर्थाने चेंडूला सुरेख पद्धतीने करेक्ट केलं आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय प्रसाद. न्यू बॅटल महेश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश. ऑपोलिक जोडून सुंदर सॉफ्टराईजचा फटका, चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. या एकदामीने संघाचा सरीगडे शोधतोय. धावसंख्या होते 1-1. षटक क्रमांक पहिलं गिरीशच्या माध्यमातून 0 या धावसंख्येवर बाद झालेला प्रसाद आणि प्रसाद याची जागा घेण्याचे न्यू बॅटल महेश, ज्याच्या बॅटमधून देखील आपण एक धाव पाहिली. आता स्ट्राईक रोटेट करतोय जगदीश कारभारी. या ठिकाणी मात्र चेंडूला इम्प्राइज करण्याचा प्रयत्न, फटका फसतो. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आई जोगेश्वरी झोन अंदर के विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघाचे कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल की चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण देखील नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॅट्समन चेंडूला सुंदरसा स्वीप केले. स्क्वेअर ऑफ विकेट, खाली क्षेत्र, चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रकार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील पाहिलं. लेगस्टम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फुल्यांचा चेंडू, अनसेटचा फटका सजला आणि 4 धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केलं बाळाने. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फेक अराउंड लेग ट्रिपल चित फलंदाज बाद होतोय. एक तुमारी एक हमारी, काय कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्समन अशोक येतोय. ओव्हर क्रमांक पहिलं खऱ्या अर्थानं संगणकाला विश्वास आणि ते विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. पॉवर प्ले मधून खऱ्या अर्थाने पॉवर पेश करताना गोलंदाज गिरीश माधवी.
ऑनसेटचा फटका साधतोय 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण दुसरी दागवाणीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय महेश ओव्हर क्रमांक पहिलं संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं थोडासा बॅकफूट आपण संघ पाहतो साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून नंदकिशोर खारबाव या संघाला साधता आली नाही आहे गोलंदाज गिरीशचं मी कौतुक करणे अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली ज्यानं फक्त खर्च केल्या 6 धावा आणि महत्वाचे 3 महत्वाचे फलंदाज एक फलंदाज मला वाटतं धावबाद आहे 3 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले क्या बात आहे अतिशय प्रतिम उत्कृष्ट प्रत्यक्षिक गोलंदाजी आपण पाहिलं बॅट्समन कोण गेले तो महेंद्र का काय रवींद्र नेक्स्ट बॅट्समन रवींद्र येतोय ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय निलेश एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय खारबाव संघातील महत्वाचा फलंदाज रवींद्र गोलंदाज सर्वेश आहे सो सॉरी लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज सर्वेश धावसंख्या 2 पुढे 33 नाही एकच का फक्त चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला एक धाव घेण्याची संधी एक धावणी संघात धावसंख्या होती ती 8 आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट सन्मानी प्रतापजी पाटील यांची देण आपण पाहतोय भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी बिग स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामधून पहिला सामना या ठिकाणी फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका असा झालाय क्षेत्ररक्षक दक्ष आहे स्वयंभू पायगाव विपक्ष आई जोगेश्वरी झोन नांदुरकी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे धावसंख्या 2 पुरस्कृत धावसंख्या होती ती 10 फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका आपण पाहिला वाईडिश लॉंग ऑन सीमरशेड चेंडू ट्रॅव्हल झाला एका टप्प्याने आउटफील्ड मध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजवण्याचा प्रयत्न पंच मात्र देतील नो बॉलचा इशारा हा चेंडू देखील असेल फ्रीट खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा समाचार हवा तसा घेता आला फलंदाज रवींद्र याला मात्र अवांतर रूपाने एकदा कंप्लीट केली जाते धावसंख्या एकने पुढे सरते ती 11 एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं असतं फुटवर्क तुमचं टायमिंग आणि तुमची नजर थोडासा अंदाज नोंदी खेळण्याचा प्रयत्न आपण फलंदाज रवींद्र याच्या बॅटमधून पाहिला चेंडू आणि बॅटमध्ये त्याला मात्र संपर्क साधता आलं नव्हतं पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं एक कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नामधून मात्र या ठिकाणी महत्वाचा फलंदाज अशोक म्हात्रे याला मैदान सोडावं लागेल बघा धाव घेताना सर्वात महत्वाचं असतं तुमचं कमेंटमेंट कॉलिंग फार महत्वाचं असतं 2 फलंदाजामधून नेक्स्ट बॅट्समन महेंद्र येतोय न्यू बॅटल
आता मात्र बघा खारबाव संघाची एका बिन्नेची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सर्वात महत्वाची जोडी महेंद्र आणि रवींद्र खारबाव संघाची सर्वात बिन्नेची जोडी आहे. मात्र सध्या चालू सामन्याचा आपण एकंदरीत अपडेट पाहिलं तर खारबाव संघ थोडासा बॅकफुटला आहे. साजेशी कामगिरी धावसंख्येने फक्त 12 आणि 5 फलंदाज हे मला वाटते तंबूच्या आश्रयाला आहेत. नेक्स्ट बॅट्समन महेंद्र षटक क्रमांक दुसरा फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं रोटेट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटची आउटसाइड घेऊन शॉट थर्डमॅनला गेला. एक धाव घेण्याची संधी झाली. एका धावाने संघात धावसंख्या होती ती 13. ओव्हर क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील प्रथम आपला रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं. दोन्ही संघाची लिगली नोंदणी प्रकाशजी पाटील जोगेश्वर जुनंदूर संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर विकासजी मुकादम स्वयंभू पायगाव चाचणी स्पर्धा 2024 चा विजेता संघ चॅम्पियन संघ आपण पाहिलात. कमालीचा परफॉर्मन्स तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय निलेश माधवी एक संघातील अष्टपैलू नाही माधवी दोन्ही आहे त्याला. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू हाताळताना गोलंदाज कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 13. आउट ऑफ इनसाइट अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या 15. 15 रन लॉस ऑफ 5 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ षटकाला प्रारंभ धावसंख्येत 5 बाद 15. पुन्हा एकदा पॉलिटिकल सुंदर ऑनराईचा फटका चेंडू जातोय वाडिश डीप लॉंगॉनला. एक धाव घेण्याची संधी धावसंख्या एकाने पुढे सगळे धावसंख्या होती ती 16. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रथम आपलं रिपोर्टिंग करा. जोगेश्वर जुनंदूर के विपक्ष स्वयंभू पायगाव. निलेश हॉपल सुंदर साऊंड अपड्राईचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडअपला जातोय. थोडंसं तंबल होताना क्षेत्ररक्षक आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी 1 धाव ठिकाणी 2 धावा कन्व्हल केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 18. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या 20 रन 20 धावा. धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश माधवी डाऊन दी ग्राउंड. एक क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. एक 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 22. लॉस ऑफ 5 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणू शकता हाणामारीचं षटक आणि बघू येणाऱ्या अंतिम ओव्हर मधून खऱ्या अर्थानं संघाला धावांची देखील फार गरज आहे. आणि या धावा अंतिम ओव्हर मधून केल्या जातील का. एकंदरीत पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफुट संघ आपण पाहतोय. साजेशी कामगिरी झालेली नाहीये. 7.33 प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 7.33 ची सरासरी. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि निश्चित सामन्यामधून कुठेतरी मोठा आव्हान द्यायचं झालं तर येणाऱ्या 6 चेंडूमधून मोठे फटके फार गरजेचे आहेत.
शेवटचं षटकात संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज बंटी. वेलकम वेलकम स्वयंभू पायगाव या संघाचे कॅप्टन, खऱ्या अर्थाने ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण पहिली चाचणी स्पर्धा 2024चा हा विजेता संघ विकाजी मुकादम. वेलकम शिवनाजी मात्रे जोगेश्वर जुनांदूर संघाचे कॅप्टन. धावसंख्या आणि पुरस्कृत धावसंख्या होती ती 23. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 चेंडू मधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. बंटी, आदरणीय प्रतापजी पाटील त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र चिरंजीव रिगणेश पाटील यांची देण आपण पाहतोय. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला फलंदाजी थोडासा शप्पल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर आपण त्याचा पाहिला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन व्यवस्थित त्याला रीड करता आली नव्हती. कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क देखील झाला नव्हता आणि या अनुषंगाने मात्र लेग बायच्या रूपाने एकदा कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकाने पुढे सरकते 24. ऑनसाईडचा फटका निश्चितच हवा तसा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र बघा दोन फलंदाजांमध्ये कुठंतरी समन्वय पाहायला मिळत नाहीये, ताळमेळ पाहायला मिळत नाहीये आणि या अनुषंगानं नॉच टाकर फलंदाजाला आता मैदान सोडावं लागतं. धाव घेताना खऱ्या अर्थाने यस नो बॅट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. नेक्स्ट बॅट्समन जातोय भरत नाही संदीप खऱ्या अर्थानं खारबाव संघातून एक दिग्गज कामगिरी करणारा फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला, मात्र गेली 2 वर्ष तो खेळ थोडासा बॅकफुटला. साजेशी कामगिरी किंवा तो खेळ संदीप याच्या बॅटमधून दिसत नाहीये. महत्त्वाच्या सामन्यामधून आता खेळताना संदीप याला पाहतोय आणि बघूया पुन्हा एकदा वापसी करेल का तो खेळ, या मैदानामध्ये प्रेक्षकांना दाखवेल का. 6-25 अंतिम 3 चेंडूची फेक बाकी आहे. गोलंदाज बंटी, साहेब नमस्कार. बोला असेल बोला साहेब. लगेच बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून काही युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकमधून खास करून वीर तानाजी दापोडे या संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि खऱ्या सिनियर 40+ मध्ये एक अव्वल दर्जाचे खेळाडू राजू पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय प्रतापजी पाटील साहेबांना ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद राजू पाटील. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडूकाळी क्षेत्ररक्षक ऋषी कुठल्या प्रकारची चूक नाही. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल ज्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला प्लेसमेंट फार महत्त्वाचे असतं. आज कशेली संघ देखील या स्पर्धेमधून अतिशय अव्वल दर्जाची कामगिरी करतो. नेहमीच कशेली संघ एक अव्वल दर्जाचा संघ राहिलेला आहे. ते सातत्य मात्र या सामन्यामधून देखील आपण पाहतो आणि कशेली संघाचे खंदे समर्थक विक्रम म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ मधून कित्येक वेळा ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं. विक्रम चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बाईकच्या रूपाने एकदा कंप्लीट केली जाते. एकदम संख्या धावसंख्या एकने पुढे असते. मला वाटतं संदीपला स्ट्राईक देखील भेटली नाहीये. या गोष्टीत आम्हाला थोडी खंते. तर या अनुषंगाने षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 26 आणि विजयाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचं.
यस तर मित्र हो, आज या स्पर्धेचा 40+ माध्यमातून आपण पाहतोय की एक महत्त्वाचा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवसात आपण नेक्स्ट मॅच करणार आहोत. आपण आहोत स्वागत कन्स्ट्रक्शन टॉस बॉक्समध्ये विलासमती राणाल चषक 2024 या स्पर्धेची ही टॉस राहुल माले आणि रमेशजी तरेसाहेब आपणास विनंती असेल ही टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये या. एक महत्त्वाचा सामना आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि स्वयंभू पायगाव चाचणी स्पर्धा बॅक टू बॅक 2 वर्ष स्वयंभू पायगाव संघाने जिंकून दाखवलेलं आहे की आम्ही तयार आहोत. यावर्षी जबरदस्त त्यांची सुरुवात आणि त्यांचा सामना होईल नक्कीच आई जोगेश्वरी जून अंदुरकी या संघाशी. तर तरी साहेब तुम्ही सेंटरला या. तर पहिल्यांदा दाखवतो विलास स्पोर्ट राहणाल चषक 2024 आणि त्यानंतर स्वराज्य स्वागत कन्स्ट्रक्शन असं आपण या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर कॉईन आपण देतोय तरी साहेबांच्या हाती. कॉलिंग कोण करेल? विलासमती राहणाल असं म्हणणं आहे. येस आणि पायगाव संघाने टॉस जिंकलेले. तरी साहेब मी आपणास विनंती करतो आपण येस एक फोटो सेशन आपण करूया. थँक्यू सो मच. तर नक्कीच दोन्ही कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन नक्कीच विकास. पहिला प्रश्न मी हाच विचारेन की इथं आल्यानंतर कसं वाटलं? खूप आनंद झालेला आहे खरंच. म्हणजे अशी क्रीडानगरी भिवंडी तालुक्यामध्ये अशी मोजक्याच ठिकाणी असेल आणि खूप आनंद होत आहे. या क्रीडानगरीवर आम्हाला खेळायला मिळतं आहे आणि राणाल संघाने जी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यावरून मी त्यामुळे राणाल संघाचं खूप अभिनंदन करतो आहे. टॉस जिंकले, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चाचणी स्पर्धा जिंकल्यानंतर नक्कीच तुमचा जो आत्मविश्वास आहे तो 7व्या आसमानावर असेल. कसं वाटतंय? नक्कीच मागच्या वर्षी पहिली तुम्ही चाचणी मारली त्यानंतर कुठे ना कुठे तुमचा जी गाडी होती ती थोडीशी विस्कटलेली होती, थोडीशी रोलावरून घसरलेली होती. आता मात्र काय चंग बांधलेलं आहे? नाही, जर विचार केला तर तसं काय नाही. हा क्रिकेट आहे, शेवटी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. समोरची टीमसुद्धा खूप मजबूत आहे कारण सोमनाथची टीम आहे, नावाजलेले खेळाडू आहेत, जून अंदुरकी टीम. त्याच्यामुळं जो चांगला खेळ करेल आणि जो चांगलं क्रिकेट खेळेल तोच विजय होईल. येस ऑफकोर्स. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, महत्त्वाची होती टॉस तुमच्यासाठी. हो. इथं आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. मी पहिल्या दिवशी पण इथं आलेलो, पहिल्या दिवशी पण आनंद घेतलेला इथला. समोर एक तगडा संघ आहे स्वयंभू पायगाव म्हटलं तर एक मोठं नाव. कसा खेळ असेल तुमच्याकडून आणि कुठल्या तुमच्या खेळाडूवर जास्त जबाबदारी असेल? आमचा आता सोमनाथ तर आहेच, आता नवीन 2 प्लेयर आहेत 40+ 45चे, त्यांच्यावरती जबाबदारी असेल. तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले स्वयंभू पायगाव संघाने चाचणी विजेता संघ टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जून अंदुरकी संघाला आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉम्बॉक्सकडे. त्या ठिकाणी उपस्थित आहेत मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद ज्ञानेश्वर. बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहतोय. स्वराज्य कशिळी विपक्ष नंदकिशोर खारबाव. प्रथम फलंदाजी करताना खऱ्या अर्थानं साजेशी कामगिरी नंदकिशोर खारबाव संघाला साधता आली नाही. फक्त 26 धावा ज्या संघाने केलेल्या 27 धावांचा एक मापक लक्ष्य उराशी बाळगून विजया दिशेने वाटचाल करील का संघ? बघूया. सलामी जोडी कोण असेल? साई आणि गिरीश. खऱ्या अर्थाने नेहमीच स्वराज्य कशिळी संघासाठी एक शुभेच्छांचा वर्षाव असतोय. आमचे जगन काका कशिली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत आणि नेहमीच खऱ्या अर्थानं ज्यांचा कृपा आशीर्वाद कशिली संघाशी असतो. जगन काका मात्र यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटी आणि खास करून स्वराज्य कशिळी या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर साजनजी भोईर, खऱ्या अर्थानं साजनजी भोईर एक नावातच फार मोठी दहशत आहे आणि साजन भोईर यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद साजनजी भोईर. त्यानंतर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित नक्कीच स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाचे सर्व आणि आपल्या अध्यक्ष साहेबांचे नक्कीच खास सहकारी गणपतजी भोईर साहेब या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. साहेब, या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तुमच्या संघाला बेस्ट ऑफ लक आणि आपणास विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर. गणपती भोईर, प्लीज आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर यायचं आहे.
या स्पर्धेमधून तुमचं मनापासून स्वागत. ओर क्रमांक पहिलं जगदीश कारभारी वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाला स्ट्राईक रोटेट करतो. बेस्ट टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट गिरीश माधवी. नॉन स्ट्राईकसाठी साई. 27 धावांचं एक मापक लक्ष. उराशी बाळगुणी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. चला प्लीज वेल इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वेल आज फार महत्वाची आहे. जगदीश कारभारी वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करतो. राईट आर्म मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. बॅट्समन आणि पहिला चेंडू पेस करताना वाडा कॅच. खऱ्या अर्थानं फटका उत्तम होता. प्लेसमेंट मात्र थोडंसं चुकीचं म्हणता येईल. चेंडू जातो ऑन साईडला वायडिश डीप लॉंगनला आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. कुठल्याप्रकारची चूक न करता ज्यानं चेंडूला सुंदर त्या गॅदर केलं, कलेक्ट केलं आणि महत्वाचा पहिला चेंडू खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामधून देखील हेच आपण पाहिलं. प्रसाद पहिल्या चेंडूचा सामना करताना 0 धावसंख्येवर बाद झाला. पहिल्या चेंडूचा सामना करताना गिरीश हा फलंदाज बाद झाला. म्हणजे जशाच तसं एक उत्तर मैदानामध्ये दिले जातं. नेक्स्ट बॅट्समन येतो महेश. खऱ्या अर्थानं कशेली संघाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कशेली संघाकडे मला वाटतं जवळजवळ 9 ते 10 फलंदाज बॅटिंग लाईन ज्याला आपण म्हणू शकता फलंदाजाची फौजफाटा आहे. गणपती भोईर प्लीज जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ऑर्गनाइज आम्हाला इथं बसून देणार नाहीये. गणपती भोईर प्लीज आपण या इकडं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश कारभारी. या ठिकाणी मात्र थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या हाताने चेंडूची फेक देखील थोडीशी दिशेने आपण पाहिली. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. फटक्या मारण्यासाठी खऱ्या हाताने तुमचं फुटफर फार महत्वाचं असतं. जागेवरून चेंडूला थोडंसं अंदर खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र खऱ्या हाताने चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची होती. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. फलंदाजाच्या अव्वाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. पंच परेश महाजन यांच्याकडे वाईटचा इशारा. एक धावीचा निर्बाळ धावसंख्या 1. अवांतरणे संघाचा श्रीगणेश 1-1. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. यास फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विक्रम मात्रे असं मी कौतुक करेन. तालुका क्रिकेटमधून नेहमी ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय मैदानामधून देखील उत्तम कामगिरी करताना विक्रम जरी धाबा कमी असला तरी मात्र सामन्यामध्ये रंगत सुरूच आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमधून एक दिग्गज कामगिरी करताना जगदीश कारभारी. काय कमालीची गोलंदाजी. आता पण ज्या 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नेक्स्ट बॅट्समन रणजित येतोय. आज महत्वाचे 2 फलंदाज 40+ म्हणजे 45 वयाचे फलंदाज बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं इतर फलंदाज देखील एक चांगली संधी मिळते. या ठिकाणी आपण महेशला पाहिलं, रणजितला पाहिलं. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका अतिशय चांगला सजला आहे आणि 1 बॉन्स एका टप्प्याने शतरक्षाला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेबाजी चौकार. खऱ्या हाताने चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची झाली होती. फुलेंचा चेंडू होता आणि फलंदाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साइडचा सजला. एका टप्प्याने मात्र क्षेत्रफळ बीट करून चेंडू वाडिश डीप लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक चौकार आला. या चौकारानं कशेडी संघाची धावसंख्या होती ती 2-5. सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणारा संघ मात्र खऱ्या अर्थानं 2024 किंवा 23 मधून ती साजेशी कामगिरी या संघाला साधता आलेली नाही आतापर्यंत.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्वीप केलं होतं खाली क्षेत्र आणि सरळ चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौका. चौकाने संघ धावसंख्या 4 पुढे धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक पहिले प्रगतीपत्र गोलंदाज जगदीश कारभारी. हॉपल सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिला. निश्चित एक संधी होती जी त्या ठिकाणी मात्र संधीचं सोनं करता आला नाही. जेल त्या ठिकाणी कलेक्ट करता आला नाहीये. जेल सुटतो जीवदान मिळतं. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंगामध्ये प्रवेश होते धावांचं. धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. चेंडूला मोठा फटका आहे. चेंडू जाईल का? 1 बॉन्स एका टप्प्याने बीट करतो क्षेत्ररक्षकाला. डाऊन दी ग्राउंड. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वाडी शिलाँगण सेमरच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक फटका आपण साह्याच्या बॅटमधून पाहिला. आणि या चौकारानं सगळ्या धावसंख्या मात्र भरारी घेताना वाढताना 14. ओव्हर क्रमांक पहिले संपत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 2 बाद 14. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहता स्पर्धेच्या माध्यमातून की प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून कशील संघाचे खंदे समर्थक साईदादा, ज्यांना आपण संरक्षण मंत्री म्हणून समजतो कशीळगावचे साईदादा, यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज केले. खास म्हणून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद साईदादा. सध्या कामेनिमित्ताने थोडंसं आउट ऑफ असल्या कारणाने हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी ती उपस्थित नाही आहेत. मात्र युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला निश्चित त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो अशोक म्हात्रे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. बेलेच्या संदर्भात प्लीज बघा, पंचांना देखील आम्ही पंचांनी वॉर्न देखील केलेलं आहे. जर आपण उशीर कराल तर कदाचित आपल्याला पनिश केलं जाईल. येणारे 18 चेंडू विजयासाठी फक्त 13 धावांची गरज. ओव्हर क्रमांक दुसरा अशोक म्हात्रे एक संघातील महत्वाचा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिट रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने रिवर्सचा फटका मारण्यासाठी त्या चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. धावसंख्येत 14. 17 चेंडू 13 धावांची गरज. आता वारंवार चुका आणि चुका आपण देखील मैदानामधून फलंदाज रणजित याच्या बॅटमधून पाहतोय. दुधा अवस्थेमध्ये खेळण्याचा खऱ्या अर्थानं चेंडू प्रयत्न झाला. फुटवर पदल आलित्य पाहायला मिळत नाहीये. फटका मारण्यासाठी पदल आलित्य देखील फार महत्वाचं असतं. फुटवर फार महत्वाचं असतं. मोबाईल मधून नेटवर्क आणि क्रिकेटमधून फुटवर्क. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केले. चेंडू जातोय शॉर्ट फाईनला. एक कंप्लीट. जगदीश कारभारी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. थोडासा लेजी थ्रो झाला. धावसंख्या 2 पुढे धावसंख्या होती ती 16. चेंडूवर मोठा फटका आहे. झेल घेण्याचा निश्चित प्रयत्न आपण जगदीश कारभारीच्या माध्यमातून पाहिला. सुंदरसा चेंडूला हुक केलं होतं. चेंडू
स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आला. धावसंख्या 20 वर पोहोचली. आता मात्र निश्चितच थोडंसं विजया दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतो स्वराज्य कशेळी. बीजापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे आणि उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे जवळजवळ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना संघ आपण पाहतो स्वराज्य कशेळी. तर थोडासा बॅकफुटला संघ आहे. खऱ्या अर्थानं पराभवाच्या खाईमध्ये म्हटलं तर वावगटांना नाही आहे. नंदकिशोर खारबाव कशेळी संघाचे अजून महान फलंदाज सध्या तंबूमध्ये आहेत. चेंडूला सुंदरसा स्फोटकाट, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्प्रेकट केलं होतं आणि थर्डमॅन क्लिअर करताना हा चौकार आला. चौकारांना संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 24. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. तीन बॉल किती 1-1. बीजापासून फक्त 3 धावा दूर आहे. हा चेंडू देखील थोडासा स्वेर आपण पाहतोय आउट ऑफ लेग स्टंप. बीजापासून फक्त 2 धावा दूर आहे. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एक औपचारिकता बाकी आहे. यास अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडूची फेक देखील अतिशय उत्तम दर्जाची होती. मधल्या एसटीवरचा चेंडू होता. फलंदाजाला बीट करून चेंडू एसट्याना बेततोय आणि महत्वाचा फलंदाज रणजित चिखली मात्र संपुष्टात. मात्र बाद होण्यापुढे खऱ्या अर्थानं संघाच्या साठी ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर धावा आपण पाहिल्या 19 धावा ज्याच्या आपण बॅटमधून पाहिल्या. नेक्स्ट बॅट्समन येतोय निलेश माधवी. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 आपण पाहतो. वैयक्तिक पहिला सांगितलं 3रा गोलंदाज येतो महेश. उर्वरित 12 चेंडूमधून फक्त विजयासाठी 2 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंप. स्कोर लेवल झालेला आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर. चेंडूला सुंदर सॉन्ड्राईचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका साईच्या बॅट मधून पाहतोय. खाली क्षेत्र चेंडू सरळ जातो सीमारच्या बाहेर. चौकार, विजयी चौकार. अडलक सुनीलजी भोईर, अडलक अदर्स टीम अँड गुड लक गणपती भोईर अँड गुड लक स्वराज्य कशेळी टीम. तर विजयाचा शिल्पकार नो डाऊट खऱ्या अर्थानं लोस्कोनचा आपण सामना पाहिला. लोस्कोनच्या सामन्यामध्ये निश्चितच प्राधान्य दिले जातं ते गोलंदाजा आणि पहिली ओव्हर हाताळताना अतिशय उत्तम दर्जाचं षटक ज्यांना हाताळले. पॉवर प्लेच्या ओव्हरमधून पॉवर पेश केली गिरीश माधवी. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकर गिरीश. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेच यायचं आहे. फक्त 6 धावा ज्याने खर्च केले आणि 3 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले.